टेन्सचे मेन 3 टाईप्स आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता सिम्पल आहे पास्ट टेन्स आणि प्रत्येक टेन्सचे अजून 4 सब टाईप आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला सर हे कोणते 4 सब टाईप आहेत तर बघा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स येतं राईट. सिम्पल आता प्रत्येक टेन्सचे 4 सब टाईप असतात बरोबर. एक असं तुमचा सिम्पल, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. ओके. देन कंटिन्युअस टेन्स. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स एक्सेट्रा हे असतो. त्यानंतर परफेक्ट टेन्स बरोबर. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, परफेक्ट टेन्स and then perfect continuous tense. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे असे तुमचे 4 सब टाईप असतात. पण त्याच्याबद्दल आपण डिस्कस नाही करणार बरोबर. त्याच्यावर नाही आपल्या करत. आता वर्ब जो आहे हे आपल्याला काय इंडिकेट करतो रे. वर्ब आपल्याला ॲक्शन, स्टेट, पोझिशन इंडिकेट करतो बरोबर ना. ॲक्शन. ओके. राम is running. Action. Okay. He is a doctor. State. Right. Position म्हणजे मालकी पण इंडिकेट होते बरोबर ना. मालकी, स्टेट, ॲक्शन हे आपल्या वर्बवरनं काय होतं समजतं. हे आपण ऑलरेडी हे लर्न केलेलं आहे. आता टेन्सवरनं काय इंडिकेट होतं तर टेन्सवरनं आपल्याला टाईम ऑफ ॲक्शन हे आपल्याला इंडिकेट होतं. ऑर हॅपनिंग टाईम म्हणजे एखादी ॲक्शन कधी घडली हे आपल्याला समजतं. ठीक आहे. मग बेसिकली बघा 3 तुमचे मेन टेन्स आहेत. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये काय ज्या गोष्टी प्रेझेंटमध्ये आहेत. ओके. आय एम टीचर. ओके. अँड आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला शिकवत आहे. पास्ट टेन्स म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये जे ॲक्शन कंप्लीट झाल्या त्या पास्टमध्ये येतात. ओके. जे ॲक्शन कंप्लीट झाल्या ते तुमच्या पास्टमध्ये येतात राईट. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्शन्स कंप्लीट झालेले आहेत ते तुमचं काय येतं पास्टमध्ये येतं. हे बेसिक लक्षात ठेवा पास्टमध्ये राईट. जसं की तुम्ही म्हणू शकता शिवानी रोट अ बुक लास्ट इयर. ही मेट हिज अंकल येस्टरडे. मुना ऑलवेज फेवर्ड मंतेश. ओके. हे एक्सेट्रा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये काय आहे ज्या ॲक्शन्स फ्युचरमध्ये होणार आहेत अजून झालेले नाही आहेत फ्युचरमध्ये होतील. ओके. सो ते तुमच्या फ्युचर टेन्समध्ये दे विल हॅव बिल्ड द रोड बाय 2025 करेक्ट असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता आय शॅल विजिट द हॉस्पिटल टुमॉरो. करेक्ट. आय शॅल बी प्लेइंग चेस ॲट 8 PM. ही विल बी स्टेईंग विथ अस. ओके. तर फ्युचर म्हणजे जे ॲक्शन झालेले नाहीत होणार आहेत ते फ्युचरमध्ये येतं. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं. आता प्रेझेंट म्हटल्यानंतर कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब येऊ शकतात तुमचे तर बघा इज, एम, आर, हॅव किंवा हॅज. ओके. हे तुमचे काय येतं आपण म्हणूया ना ऑक्झिलरी वर्ब तुमचे हे येतात किंवा हेल्पिंग वर्ब म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. इज सोबत बघा नेहमी काय असतं आय एन जी असतं वर्बला. आय एम सोबत सुद्धा आय एन जी. ओके. आय एम. आर सोबत सुद्धा आय एन जी. हॅव आणि हॅज असेल तर V3 वर्बचं थर्ड फॉर्म असतं ईडी लागतो त्याला जनरली. पास्टमध्ये जर बघितलं तर काय आहे तुमचं वर्बचं सेकंड फॉर्म येतो जनरली सिम्पल पास्टमध्ये. ओके. ही रोट अ बुक. रिटन नाही रोट अ बुक. ओके.
राईट, अशा प्रकारे. त्यानंतर बघा वॉज, वेअर, ओके, हॅड अँड हॅड बीन, हे तुमचं येत असेल, हॅड किंवा हॅड बीन येत होते, नंतर सांगतो मला. फ्युचर म्हटल्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक तर तुमचं येतं विल, विल बी, शॅल, शॅल बी, एक्सेट्रा, हे तुमचं फ्युचरमध्ये येतं. ठीक आहे. हे जर आले तुमचे ऑक्झिलरी वर्ब म्हणा, हेल्पिंग वर्ब, तर प्रेझेंट, वॉज, वेअर, हॅड, वी 3 आलं, वी 2 आलं, पास्ट, विल, शॅल आलं, तर फ्युचर. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण फर्स्ट टेन्स बघतोय. आता बघा डिटेलमध्ये आपल्याला टेन्स नाही दिलेले. ठीक आहे. सो एक बेसिक आयडिया तुम्हाला येऊन जाते. तुम्ही शाळेमध्ये टेन्स वगैरे लर्न केले असतील. शाळेमध्ये स्कूलमध्ये तुम्ही टेन्स लर्न केले का रे या सीझनमध्ये? ओके, मग तुम्हाला सब टाईप सगळ्यांनाच माहीत असतील, करेक्ट? ओके, दॅट्स परफेक्ट, खूप छान. म्हणजे आपल्याला हे सोपं जाईल थोडं. बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर बघा त्याच्यामध्ये 2 फॉर्म आहेत. हॅज अ 2 फॉर्म्स. म्हणजे काय, सिम्पल आहे. आता तुम्ही जर बघितलं तर आपण काय करतोय माहिती आहे का, ही, शी, इट आणि एखादा नाऊन असेल, सचिन, यासमोर जो वर्ब आहे, ओके, त्या वर्बला काय करतो आपण, ईएस किंवा यस लावतो. ओके, ईएस किंवा यस लावतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे. काय करतो आपण, यस किंवा ईएस लावतो. ठीक आहे. अँड बाकीचे जर तुमचे येत असतील तर आपल्याला मग काही लावण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टी लावण्याची गरज आहे का, मग ते समोर नाही आहे. ओके, ह्या समोर जनरली आपण काय करतो, ईएस किंवा यस लावतो. म्हणजे बघा आपण म्हणलं दे से फक्त, आणि ही, शी, इट आणि सचिन समोर जर से वापरलं तर सेज. जसं की बघा गोज, गोचं गोज, वॉचचं वॉचेस. आता हे कधी करायचं, तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, आता तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, किंवा मला माहीत नाही आहे तुम्हाला आठवते की नाही. चला मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. आता बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बघा तुमचा वर्बला येस किंवा आपण ईएस लावतो. ठीक आहे. जे तुमचे ही, शी, इट किंवा नाऊन, जे थर्ड पर्सन सिंग्युलर जे असतात, ही, शी, इट, यासमोर काय करतो आपण, वर्बला येस किंवा ईएस लावतो. ठीक आहे. आणि जे बाकीचे जे आहेत त्याला ईएस किंवा येस आपण लावत नाही. जसं की आय, यू, वी, दे लावतो का, नाही. बघा आता ही लुक्स काय आलं, आय लुक. बघा ही लुक्स, हे काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ही लुक्स होतं, तर आय लुक आहे इथं. कारण आय, यू, वी, दे, चिल्ड्रन, डॉग, जे प्लुरल असतील त्यासमोर सुद्धा येस किंवा येस आपण लावत नाही. ठीक आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. शी लुक्स, बघा यू लुक, इथे येस लागलं नाही. इट लुक्स, वी लुक्स, बघा इथे येस लागलं नाही. रॉय लुक्स, दे लुक, बघा इथे येस लागलं नाही. मॅरी लुक्स, द चिल्ड्रन लुक, इथे येस लागलं नाही. ठीक आहे. फक्त ही, शी, इट अँड रॉय समोर एखादं नाऊन असेल तर काय करायचं, फक्त ईएस किंवा येस लावायचं. ठीक आहे. हे फक्त थोडंसं लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, हे झाल्यानंतर बघा हे तर झाले, याच्यामध्ये हेच आहे कारण हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपण बघतोय ना. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, एक लक्षात ठेवा, काय सांगायचं तुम्हाला अजून. ठीक आहे. बघा एक मिनिट आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट. ठीक आहे. चला,
तर बघा हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता कधी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, कधी तुम्हाला ES किंवा हे ॲड करायचं आहे ते तुम्हाला एकदा मी सांगतो. सिम्पल आहे बघा. एक लक्षात ठेवा, ही, शी, इट आणि एखादं नाऊन असेल, राम, काही पण नाव, ठीक आहे, यासमोरच काय करायचं तुम्हाला, ES किंवा ES लावायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रश्न पडतो की सर आपण ES कधी लावायचं. बघा, वर्बचा एंड, एखादा वर्ब आहे त्या वर्बचा एंड जर CH, SH, SS, X, Z, ओने जर होत असेल तर आपण काय करायचं, ES लावायचं. जसं की बघा, ही, इथं काय बघा, ही लुक्स आहे म्हणजे त्या वर्बला ES लागलं, पण मी इथं केलं ही वॉच TV असं लिहिलं. ठीक आहे, म्हणजे आता काय एंडिंगला CH आहे तर इथं ES लावायचं, ही वॉचेस TV. ओके, त्यानंतर बघा, द बॉय किंवा द राम गोज टू स्कूल. बघा, ओ आहे तर ES लावलं. तर लक्षात ठेवा, जर वर्बचा एंड जर CH, SH, SS, X, Z, ओने जर होत असेल तर ES लावायचं आणि बाकीच्या समोर ES लावायचं. हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स मध्ये बघा काय करतो आपण, इथं V2 यूज करतो, वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. ठीक आहे, जसं की राईट. ओके, आणि राईटचा सेकंड फॉर्म काय आहे तुमचा, रोट. ओके, राईटचं काय आहे तुमचं, रोट येतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुम्ही जर अजून जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. जसं की बघा, सेकंड फॉर्म यूज करतो आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये. ठीक आहे, जसं की बघा, गोचा सेकंड फॉर्म काय येतो तुमचा बघा, वेंट, आणि थर्ड फॉर्म गोन. ओके, इट, सेकंड फॉर्म काय येतो, एट. ओके, ड्रिंक, सेकंड फॉर्म काय तुमचा, ड्रँक. ओके, रीडच राहतो. ओके, रीडच राहतो, बट त्याला वाचताना आपण काय म्हणतो, रेड असं म्हणतो, बट ॲक्च्युली त्याचं स्पेलिंग तेच असतं, READ. ठीक आहे, स्पीक, थर्ड फॉर्म काय, सेकंड फॉर्म काय तुमचा, स्पोक, थर्ड फॉर्म स्पोकन. ओके, टेकचं टुक, मेकचं मेड, डूचं डीड, सीचं सॉ. ओके, तर हे तुमचं सेकंड फॉर्म. सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय करतो आपण, वर्ब प्लस सेकंड फॉर्म, आणि काही काही फॉर्मला ED सुद्धा लागत असतो. जसं की आस्क, आजचा थर्ड फॉर्म आस्क आहे आणि सेकंड फॉर्म सुद्धा आस्क आहे. शेअर, शेअर्ड, हरी, हरीड, स्टॉप, स्टॉप. ओके, ह्या प्रकारे. आणि बघा, याच्यामध्ये काय करतो आपण, सिम्पल पास्टमध्ये बघा किंवा पास्ट टेन्समध्ये आपण वॉज यूज करतो, वेंट, राईटचं रोट. ठीक आहे, ड्रिंकचं ड्रँक बघा दिलं आहे, फॉरगेटचं फॉरगॉट, हॅजचं हॅड होतं, आरचं वे होतं. ठीक आहे, इज सिंग्युलरसाठी, सिंग्युलर नाऊनसाठी, आर तुमचं प्लुरल नाऊनसाठी. ठीक आहे, हे लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय आपण यूज करतो रे, तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण एकतर विल यूज करणार किंवा शाल यूज करणार. ठीक आहे, राईट. जसं की बघा, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शाल. ओके, आय शाल बी देअर. ओके, किंवा याच्यामध्ये बघा जर आपण बघितलं तर शाल प्लस वर्ब यूज करतो. ठीक आहे, आता बघा इथं शाल प्लस वर्ब. ठीक आहे, शाल अँड प्लस वर्ब हे आपण आयसाठी आणि वीसाठी यूज करतो, आणि बाकीचे जे काही तुमचे प्रोनाउन्स वगैरे आहेत त्यासाठी आपण विल यूज करतो. ठीक आहे, जे प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, कंटिन्युअस जे असतं त्याच्यामध्ये ING राहतं. ज्याच्यामध्ये बघा काही पण असू द्या, पास्ट असू द्या, फ्युचर असू द्या किंवा प्रेझेंट असू द्या, जे कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, ज्या टेन्समध्ये ॲक्शन कंटिन्यू आहे, चालू होती, चालू आहे किंवा चालू होणार, राईट, की चालू असेल, तर तिथे नेहमी बघा वर्बला ING राहतो. इज फॉलिंग, आर ब्रेथिंग, ओके, आय एम कलेक्टिंग, एसेट्रा. ठीक आहे, पास्ट प्रोग्रेसिव्ह
इथे पण बघा वॉज बिगिनिंग, वेअर सेव्हिंग, म्हणजे एखादी बघा इथं कसं आहे माहिती आहे का, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, ज्या क्रिया प्रेझेंटमध्ये प्रोग्रेसिव्ह आहेत. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, चालू आहेत, तिथं आपण आय एन जी यूज करणार. ओके ओके. ही इज रनिंग, ही इज इटिंग, म्हणजे ॲक्शन चालू आहे. ओके. दे आर वॉचिंग द टी व्ही, वॉचिंग टी व्ही, बरोबर ना. ओके. आय एम कलेक्टिंग द बुक्स, म्हणजे बघा ज्या प्रेझेंटमध्ये चालू आहेत तिथे आय एन जी आपण यूज करतो. ज्या पास्टमध्ये चालू होत्या, पास्टमध्ये चालू होत्या तिथे पण काय असेल, आपण वॉज किंवा वेअर यूज करणार, आणि जो वर्ब आहे त्याला आय एन जी लावतो आपण. ठीक आहे. फ्युचर प्रोग्रेसिव्ह, ज्या फ्युचरमध्ये चालू असतील क्रिया, फ्युचरमध्ये चालू असतील ते सुद्धा काय करतो आपण, शॅल बी, विल बी, आणि वर्बला आय एन जी असतं तिथं पण. हे पण लक्षात ठेवा, हे बेसिक आहे. ठीक आहे, हे बेसिक आहे, कारण एवढंच तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. आता माझं म्हणण्याचं काय आहे, जर तुम्हाला आय एन जी बघा, जर पॅसिव्ह वाईज जर नसेल, आय एन जी जर तुम्हाला लावून दिसलं, आता कसं करायचं बघा, तुम्हाला मी आताच काय सांगितलं बघा, इथे प्रेझेंटमध्ये काय झालं, इज, आर, एम, हॅज, हॅव. ओके. पास्टमध्ये काय असेल, वॉज, वेअर, हॅड. ठीक आहे. हे जर आलं तर प्रेझेंटमध्ये, वॉज, वेअर, हॅड आलं तर पास्टमध्ये, विल किंवा शाल असेल हे तुमचं फ्युचरमध्ये आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा इज, आर, एम. ठीक आहे. हे जे आहेत हे तुमचं काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण यूज करतो, म्हणजे याच्यामध्ये ॲक्शन तुमची काय आहे, चालू आहे. आय एन जी लावतो आपण वर्बला. ठीक आहे. आणि ते वॉज आणि वेअर हे काय, पास्टमध्ये ॲक्शन चालू होत्या, त्यासाठी वर्बला इथं आय एन जी लावतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा विल बी आणि शॅल बी, विल बी आणि शॅल बी जर असेल, बरोबर, विल बी शॅल बी असेल, ठीक आहे, किंवा तिथे बिन लागत असेल, बिन, तर समजायचं आणि त्याला आय एन जी असतं, म्हणजे फ्युचरमध्ये त्या क्रिया चालू असतील. ठीक आहे. तरी बेसिक थोडंसं लक्षामध्ये ठेवा. चला आता इथे 2 सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर तुम्ही मला एक्सप्लेन करा, किंवा मी तुम्ही मला त्याचा आन्सर सांगा की सर याचा आन्सर हे आहे, ते आहे, जे तुम्हाला वाटतं ते. ठीक आहे. चला 1-2 मी एक्सप्लेन करतो. डीड अमोल डॅश हिज पेन. आता डीड यूज केलं, डीड कधी यूज करतो रे आपण, आता सांगितलं डू, डूचा सेकंड फॉर्म आहे तुमचा डीड, थर्ड फॉर्म डन. ओके. सो डीड सिंपल पास्ट टेन्समध्ये यूज करतो, हा सेकंड फॉर्म आहे. ओके. आणि ज्यावेळेस आपण डीड यूज करतो, ओके, ज्यावेळेस आपण डीड यूज करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं, जो तुमचा वर्ब आहे तो तुमचा फर्स्ट फॉर्मच असतो, लास्ट आपण म्हणणार नाही. ओके. लूज, डीड अमोल लूज. बघा डीड आलं की समजून जायचं की इथे तुम्हाला काय करायचं आहे, वर्ब जो आहे तो फर्स्ट फॉर्मच यूज करायचा आहे. ठीक आहे. आय बी, आय डॅश बी नेक्स्ट, आय डॅश बी 10 नेक्स्ट मंथ. ओके. सो बी आहे. ओके. सो बी आता सांगितलं, आय अँड वी साठी आपण काय करतोय, शॅल यूज करायचं आपण. ओके. शॅल यूज करायचं आहे. आणि ते शॅल बी, आय शॅल बी 10 नेक्स्ट मंथ, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मी 10 इयर असेल, त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. चला आता बेसिक मला वाटतं तुम्हाला आयडिया असेल त्याची. थर्ड क्वेश्चन काय वाटतं तुम्हाला, काय आन्सर असेल बघा त्याच्याकडे थोडं क्लिअरली. शैला डॅश टू वेअर पॉनिटेल, काय यूज कराल रे,
ओके ओके. आता बघा बघा, आता मला सांगा इथे इज, आर, ॲम, ओके, शॅल बी, विल बी, वॉज, वेअर, हे काय आलेलं आहे का तिथं? नाही. हे असेल तरच आपण आय एन जी यूज करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे लाइकिंग हे तर नाही आहे. ओके. हॅज, लाईक. आता हॅज लाईक असेल तर इथं विअरचं काय आलं पाहिजे जनरली? हॅज असेल तर विअरचं थर्ड फॉर्म येतं. विअर हे फर्स्ट फॉर्म आहे. ओके, मग फर्स्ट फॉर्म असेल तर हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. एक आहे तुमचं लाईक अँड लाईक्स. तुम्हाला आता सांगितलं ही, शी, इट आणि एखादं नाऊन असेल, काही पण नाऊन म्हणजे काही पण असू शकतं ना. ओके, एखादं नाऊन असेल यासमोर काय करतो आपण? इयस किंवा इयस लावतो वर्बला. ठीक आहे, मग इथं लाईक आहे तर शैला हे काय आहे? तुमचं नाऊन आहे. सो इथे आपण काय करतो? लाईक जो आहे त्याला इयस लावतो, लाईक्स. शैला लाईक्स टू वेअर पॉनीटेल. नेक्स्ट आहे फोर्थ नंबरचं घ्या. काय येऊ शकतं तुमचं त्याच्यामध्ये? एव्हरीवन डॅश कमिंग फॉर द पार्टी. ओके, आता बघा इथं काय एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण म्हटलेलं आहे. ओके, आणि इथे बघा कमिंग आहे. कमिंग, आता कमिंग आहे करेक्ट, म्हणजे इथे आपण नुसतं विल यूज नाही करणार तर विल बी पाहिजे होतं. ओके, आता एव्हरीवन आर कमिंग फॉर द पार्टी. येत आहे त्याचा अर्थ असा होतो. ओके, वेअर तर आपण तिथं यूज नाही करणार. ओके, वेअर तर नाहीच करणार, येत आहे म्हटल्यानंतर. ओके, आणि एव्हरीवन साठी बघा आर यूज करतो. एव्हरीवन साठी आर, राईट. एव्हरीवन आर. ठीक आहे, प्रत्येक जण साठी आहे ना तो. चला नेक्स्ट आहे शिवाजी महाराज डॅश अ ग्रेट रूलर. तर काय यूज करणार आहे? वॉज, वेअर, विल, ही. ओके, बघा शिवाजी महाराज. आता बघा वेअर तर यूज नाही करणार कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्लुरल नाव आहे. आता ग्रेट रूलर होते आपण असं म्हणतोय ना, तर विल पण यूज नाही करणार. वॉज इज नाही येणार कारण ते पास्ट मधलं आहे, तर वॉज. वॉज तुमचं करेक्ट येतं. ठीक आहे, वॉज काय येतं तुमचं करेक्ट येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण घेऊया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड इन द. करेक्ट फॉर्म तुम्हाला निवडायचं आहे. द सन डॅश इन द ईस्ट. आता हे इम्पॉर्टंट आहे. इथे काय येऊ शकतं रे? येस. आता बघा ज्या डेली ऍक्टिव्हिटीज असतात, ओके, किंवा ज्या गोष्टी रोज घडतात त्या नेहमी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच घेत असतो. ओके, द सन. आता सन म्हटल्यानंतर बघा आपण इथे हे द सन रायझेस इन द ईस्ट ही ऍक्टिव्हिटी डेली होते, आणि डेली होणारी ऍक्टिव्हिटी जी असते हे आपण जनरली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेत असतो. ओके, तर सन आहे, सिंग्युलर आहे. ओके, आणि एक नाऊन आहे. सो रायझेस हे करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे, रायझेस. द सन रायझेस इन द ईस्ट. ओके, सो ऑप्शन 2 करेक्ट आहे तुमचं इथं. वॉज नाही म्हणजे आज उगवणार नाही का तो. ओके, विल रायझिंग, विल पण नाही. जे डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, ते जे हॅबिट असतात, राईट, जे चालू आहेत, किंवा तुम्ही रोज शाळेमध्ये जाता, ते तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच घ्यायचं असतं. ठीक आहे, चला. आय डॅश
आय डॅश दॅट आय शुड लिव्ह, ब्रॅकेटमध्ये दिलेलं फील, काही तुम्ही तिथं हे करणार आहे, फेल्ट, फिलिंग. ओके, सो बघा आय, बघा आता बघा एक लक्षात ठेवा, इथे बघायचं, इथे किती आहे, इथे बघा फिलिंग. आता फिलिंग म्हणजे तुम्हाला आम्ही आता सांगितलं तुम्हाला, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, इज, ॲम, आर काही आहे का, नाही, तर फिलिंग तर येणारच नाही. ठीक आहे, राईट. आणि आय सोबत आपण वर्बला यस लावत नाही, ते फक्त ही, शी, इट आणि एखाद्या नाऊनला लावतो, म्हणजे हे पण इनकरेक्ट होतं. आय एम फिलिंग, आय एम फिलिंग दॅट आय शुड लिव्ह. ठीक आहे, राईट. आता बघा, आय एम फिलिंग, मला असं वाटत आहे दॅट आय शुड लिव्ह, मी जायला पाहिजे. ठीक आहे, तर यापेक्षा बघा इथे जर तुम्ही केअरफुली जर बघितलं तर ऑप्शन 1 बघा, आय फेल्ड, मला असं वाटलं, काय वाटलं, दॅट आय शुड लिव्ह, की मला जायला पाहिजे. ओके, मला असं वाटलं की मला जायला पाहिजे. आय एम फिलिंग, मला असं वाटत आहे की मला जायला पाहिजे. तर याच्यामध्ये बघा थोडंसं मला असं वाटलं, हे करेक्ट येतं ना, मला असं वाटलं की मला जायला पाहिजे. ओके, सो ऑप्शन 1 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट घ्या, ही डॅश इट वॉज घोस्ट, काय येतं रे, ही थिंक, थिंकिंग, थिंग्स की थिंक. ओके ओके ओके, ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये आता बघा ही आहे. ठीक आहे, ही म्हटल्यानंतर जनरली बघा थिंकिंग येईल का तिथे, ही थिंकिंग. आता बघा तुम्ही जर केअरफुली जर इथे बघितलंय तर तुम्हाला समजेल इथे, अरे थिंकचं ईडी लागत नसतो थिंगला, राईट, थॉट होत असतं ते. तर हे तुमचं इनकरेक्ट आहे, ऑप्शन 4 इनकरेक्ट आहे तुमचं, कारण थिंकचा सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म ईडी थोडा लागतो त्याला. ओके, थिंकचं थॉट होतं ना, ही थॉट, राईट, राईट, आले लक्षामध्ये तुमच्या. त्यानंतर बघा थिंक आहे. आता बघा काय झालंय, कोणाचा आवाज येतो रे इथे, मी बंद केलं तरी कसं काय आवाज येतो तुमचा. अरे ज्यांना दिसत नाहीये त्यांनी एकदा एक्झिट करून जॉईन करा, तुमचा लेट आवाज येतोय कधी मध्ये हे बंद झाल्यानंतर. ठीक आहे, एक्झिट करून जॉईन करा. ओके, हा, एक्झिट करून जॉईन करा, तुम्हाला ते दिसेल, किंवा डेटा वगैरे एकदा चेक करा तुमचा संपलाय का किंवा काही दुसरा इश्यू वगैरे आलाय का. ठीक आहे, चला, ही थिंकिंग असं येत नसतं, ही थिंकिंग नाही येत, त्यासमोर काहीतरी हेल्पिंग वर्ब असेल ना, इज, ॲम, आर, वॉज, वेअर, तर नुसतं ही थिंकिंग असं येईल का, राईट. नाऊन प्लस वर्ब येईल का आय एन जी लावून, नाही, त्याला काही हेल्पिंग वर्ब लागायला पाहिजे ना, ॲम, इज, आर काहीतरी. ठीक आहे, तर हे तर नाही आहे तुमचं. आता ही थिंग्स, ओके, आणि ही समोर आपण येस लावत नाही, तर ही थिंग्स, ही थिंग्स म्हणजे हे तुमचं येतं सिम्पल प्रेझेंटमध्ये. ओके, ही थिंग्स, ठीक आहे, ही थिंग्स, त्याला असं वाटते की ते घोस्ट होतं, त्याला असं वाटते की ते घोस्ट होतं. ओके, सो ऑप्शन 3 तुमचं करेक्ट येतं. चल नेक्स्ट, द प्रॉब्लेम डॅश एव्हरी वन पझल, द प्रॉब्लेम डॅश एव्हरी वन. ओके, बघा, द प्रॉब्लेम डॅश एव्हरी वन. आता बघा इथे पझलिंग तर येणार नाही, कारण पझलिंगसाठी तुम्हाला काहीतरी हेल्पिंग वर्ब लागेल, ॲम, इज, आर, वॉज, वेअर एक्सेट्रा, ते नाही आहे. ठीक आहे, पझलमेंट हे तर कसंच येत नाही तुमचं, नुसतं पझल नाही आपण यूज करणार. द प्रॉब्लेम पझल एव्हरी वन, पझल्ड एव्हरी वन, बरोबर, पझल्ड म्हणजे इथं V2 पाहिजे तुम्हाला. ओके,
V2 म्हटल्यानंतर तुमचं ऑप्शन 2 येतं पझल्ड. आता बऱ्याच वेळा त्यांना ईडी लागत असतो सेकंड फॉर्ममध्ये आणि थर्ड फॉर्ममध्ये सुद्धा. सो पझल्ड, द प्रॉब्लेम पझल्ड एव्हरीवन. ओके, सो ऑप्शन काय येतं 2 जे आहे तुमचं इथं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा, आय वॉज सो नर्वस दॅट आय ऑलमोस्ट डॅश द आन्सर. काय असेल करेक्ट सांगा. ओके, सो बघा आता स्टार्टिंगचं सेंटेन्स बघा, आय वॉज सो नर्वस, मी खूप नर्वस होतो, दॅट आय ऑलमोस्ट, मी जवळपास, फॉरगॉटन, फॉरगेट्स, फॉरगेटिंग. आता बघा V3 तर कधी लागत नसते. V3 असेल तर तिथे हॅड, हॅव काहीतरी असतं, राईट. सो फॉरगॉटन तर नसेल, फॉरगेटिंग पण नसेल. फॉरगेटिंगसाठी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तिथे वॉज वेअर काहीतरी पाहिजे, हे येत नाही. ओके, आता मला सांगा हे जर पास्टमध्ये असेल, आय वॉज सो नर्वस दॅट, बरोबर, हे पास्टमध्ये असेल तर हे पण तुमचं पास्टमध्ये पाहिजे, तर फॉरगेट्स नसणार. आणि आय सोबत असं पण आपण एस लावत नाही, तर हे पण इनकरेक्ट आहे. ओके, सो इथं V2 आलेलं आहे. सो आय वॉज सो नर्वस, मी खूप नर्वस होतो, आय ऑलमोस्ट फॉरगॉट द आन्सर, मी जवळपास सगळे आन्सर विसरलो. ओके, ह्या प्रकारचं फॉरगेटचं V2 येतं. चला नेक्स्ट घ्या, द बॉय डॅश ऑन बर्निंग डेक. तो स्टँड आहे, स्टँडचं कुठलं फॉर्म आपण यूज कराल मला सांगा. ओके, बर्निंग डेक. ओके, बघा द बॉय स्टँडेड, अरे बॉय स्टँडेड, तर मला सांगा एक तुम्हाला कसं माहिती, तुम्हाला ते V1 V2 ठीक आहे ते आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. ठीक आहे, ते जर असेल तर ते आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं क्लिअर होतात. ठीक आहे, मग आता बघा आपण बघितलं स्टँड, तर स्टँडचं कुठलं फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा स्टँडचा V2 सुद्धा स्टूड होतो आणि V3 सुद्धा काय होतो, स्टूडच होतो, बरोबर. त्याच्यामुळे स्टँडर्ड हे तर इनकरेक्ट होतं. ठीक आहे, द बॉय डॅश ऑन द बर्निंग डेक. ओके, द बॉय स्टँडिंग ऑन दी बर्निंग डेक. आता फक्त सांगितलं ING असेल तर काय पाहिजे, वॉज, वेअर काहीतरी पाहिजे ना त्याला हेल्पिंग वर्ब, म्हणजे हा नाही आहे. ओके, इज, आर काहीतरी पाहिजे ना, हे नाही आहे म्हणजे इनकरेक्ट होतं. द बॉय स्टँड टू बर्निंग डेक. आता बर्निंग म्हणजे इथं क्रिया कशी आहे रे, ॲक्शन कंटिन्युअस प्रोग्रेसिव्हची ॲक्शन आहे ना, तर टू स्टँड थोडं पण यूज करणार, V2 यायला पाहिजे. ओके, द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेक. ऑप्शन 2 तुमचं काय येतं करेक्ट येतं. चला 7 नंबरचं घ्या. क्वेश्चन रीड करा केअरफुली. आय डॅश अवे द पीस ऑफ द पेपर येस्टरडे. येस्टरडे म्हटलेलं आहे, सो डेफिनेटली ही पास्ट मधली ॲक्शन आहे. ओके, आता पास्ट मधली ॲक्शन आहे. ओके, सो पास्ट मधली ॲक्शन म्हटल्यानंतर बघा आता थ्रो. ओके, थ्रो. आता थ्रोचे बघा तुम्हाला V1 V2 हे जनरली आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, बघा थ्रो, थ्रू अँड थ्रोन असं होतं ते V1 V2 V3 करेक्ट. सो आय अवे द पीस ऑफ पेपर एस्टरडे. ओके, सो एस्टरडे आहे म्हणजे पास्टमधली ॲक्शन आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे यूजच करणार नाही. थ्रोविंग येऊ शकत नाही कारण आय, वॉज, वेअर काही आहे का तिथे, नाही, ते येणार नाही. थ्रोड ईडी लागत नसतो, राईट. थ्रोन होतं थर्ड फॉर्म. ठीक आहे, आणि इथे असा पण थर्ड फॉर्म येणार नाही कारण बघा थर्ड फॉर्म जर यायचं असेल तर तिथे तुम्हाला हॅड, राईट,
किंवा पॅसिवाइज मध्ये असेल तर सुद्धा आपण थर्ड फॉर्म यूज करतो, राईट. कंटिन्युअस मध्ये तरी तो थ्री होतं. आय थ्रू अवे द पीस ऑफ पेपर येस्टरडे. थ्रू फेकला, V2 आहे तो ऍक्च्युली. ठीक आहे, चला नेक्स्ट वन घ्या. लिटल जॅक हॉर्नर डॅश हिज थम इन टू द पाय. पुटचा कुठला फॉर्म यूज करणार आपण? ओके ओके ओके, चला बघा आता एक लक्षात ठेवा, जो पुट म्हणजे काय ठेवणे. तर एक लक्षात ठेवा, पुटचे तिन्ही फॉर्म V1 V2 V3 हे पुटच असतं. काय असतं? पुटच असतं. ठीक आहे. सो इथे बघा पुटेड आणि हे पुटे हे दोन तर इनकरेक्ट आहेत, कारण पुटचा V1 V2 काय येतो? पुटच येतो. लिटल जॅक हॉर्नर पुटिंग हिज थम इनटू द पाय. आता आज सांगितलं पुटिंग ING असेल तर तिथं इज, आर, एम और वॉज हिअर काहीतरी पाहिजे. ठीक आहे. सो हे नाही आहे. सो हे तुमचं मग लिटल जॅक पुट हिज थम इनटू द पाय. पुट. ओके, सो ऑप्शन 1 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे आता क्वेश्चन बघा. याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला? विच सेंटेन्स अमॉंग द फॉलोइंग इज अ फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मधला सेंटेन्स मला आयडेंटिफाय करायचा आहे. मला वाटतं इझी आहे सर्वात. हे करा बरं आयडेंटिफाय. तुम्हाला मी सांगितलं ज्याच्यामध्ये विल असेल तर फ्युचर टेन्स, बरोबर. माय सिस्टर इज प्लकिंग फ्लावर्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला येतो. आय फिनिश माय स्टडीज, फिनिश ED आहे. आता हा काय V2 आहे म्हणजे काय त्याला सिंपल पास्ट मधला झाला. आय वॉज इटिंग अ मँगो हे पास्ट कंटिन्युअस टेन्स झालं ना. पास्ट मध्ये एखादी ऍक्शन चालू आहे. वॉज, आय वॉज इटिंग अ मँगो मी आंबा खात होतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स येतं तुमचं. आणि आय विल गो फॉर पिकनिक मी पिकनिकला जाईल, गेलो नाही जाईल. ओके, वी विल गो आम्ही जाईल पिकनिकला. सो हे तुमचं फ्युचर टेन्स. ओके, ऑप्शन 4 तुमचं काय येतं इथं? करेक्ट येतं. त्यानंतर बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स इन द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रोग्रेसिव्ह मीन्स कंटिन्युअस. प्रेझेंट मध्ये कंटिन्युअस टेन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. कोणता असेल रे? ओके 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 ओके. सो बघा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हटल्यानंतर काय येतं त्याच्यामध्ये? तुमचं इज, आर किंवा एम हे येतं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इज, आर, एम हे आपण जनरली काय करतो? हेल्पिंग वर्ब्स काय करत असतो? यूज करत असतो. ठीक आहे. रोड जर लिहिलं तर हे V2 चं सेकंड फॉर्म होतं. आणि प्लस याला वर्ब काय राहतं रे कंटिन्युअस टेन्सला? कंटिन्युअस टेन्स मध्ये जे वर्ब असतं हे ING असतं. कंटिन्युअस जर ऍक्शन असेल तर ING लागतं वर्बला. ठीक आहे. सो राईट्स हे जर दिलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स होतं. विल राईट हे फ्युचर टेन्स होतं, प्रेझेंट मध्ये येत नाही. सो इज रायटिंग. ओके, सुधा इज रायटिंग अ लेटर टू हर फादर. सो ऑप्शन 4 काय येतं तुमचं इथं? करेक्ट येतं. चला नेक्स्ट घ्या. थर्ड मध्ये काय येईल रे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग वन. ओके ठीक आहे. चला ओरडू नका, आन्सर द्या फक्त, ओरडू नका. ठीक आहे. ओरडल्यानं प्रश्न आपल्याला जास्त येतील का? नाही. चला बघा. मोहन हॅड अ ड्रीम्स. मोहनची स्वप्न होती, काहीतरी स्वप्न होतं त्याचं. ठीक आहे. पास्ट मध्ये काहीतरी त्याला स्वप्न होतं. ठीक आहे, चालतं, ते काही इनकरेक्ट नाही आहे. मोहन विल रीड द स्टोरी इन द क्लास. मोहन विल रीड वाचणार त्याची स्टोरी क्लासमध्ये. करेक्ट आहे. मोहन विल वेकअप
yesterday at 5. आता yesterday म्हणल्यानंतर काय झालं, हे पास्ट टेन्स झालं. मोहन विल कसं येईल मग तिथं, विल तर आपण फ्युचर साठी यूज करतो. ओके, मोहन विल वेकअप, मोहन उठणार काल रात्री 5 वाजता, असं येतं का रे, नाही येत ना. विल म्हणलं तर फ्युचर, त्यानंतर yesterday झालं पास्ट, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट आहे. मोहन इज प्लेइंग क्रिकेट हे तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे, मोहन वोकअप येतं yesterday at 5, तो उठला, राईट. V2 तरी पाहिजे कमीत कमी तिथे, तर हे तुमचं इनकरेक्ट आहे, ऑप्शन 3. ठीक आहे, चला करेक्ट. त्यानंतर बघा 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे. बघा याच्यामध्ये काय, सिलेक्ट द टेन्स फॉर्म टू विच वर्ब इन द फॉलोइंग. बघा तुम्हाला काय करायचं आहे, टेन्सचा फॉर्म आयडेंटिफाय करायचा आहे. एडिसन परफॉर्म वेरियस एक्सपेरिमेंट्स. आता बघा त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काही आहे का त्याच्यामध्ये, नाहीये, राईट. परफॉर्मला ईडी आहे म्हणजे काय झालं रे तो. ओके, परफॉर्मला ईडी आहे म्हणजे बघा थर्ड फॉर्म असतं तर तिथं हॅड वगैरे असतं, बरोबर, किंवा तो पॅसिवाइज असता. बट परफॉर्म वर्बला ईडी आहे म्हणजे तो सेकंड फॉर्म आहे, आणि वर्बला सेकंड फॉर्म कुठल्या टेन्स मध्ये असतो रे. करेक्ट, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये, म्हणजे एडिसन परफॉर्म्ड वेरियस एक्सपेरिमेंट. ठीक आहे, म्हणजे सिम्पल पास्ट मध्ये. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याला काय असतं रे, परफॉर्म्स. ओके, त्याला ईडी नसतं. पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट मध्ये चालू असतं एखादं, तर तिथं काय असतं, एडिसन वॉज परफॉर्मिंग असतं ते वेरियस एक्सपेरिमेंट्स. सिम्पल फ्युचर मध्ये ते विल असतं, एडिसन विल परफॉर्म वेरियस एक्सपेरिमेंट असं असतं. ठीक आहे, तर ऑप्शन 4 करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, द ट्रेन विल बी लेट बाय 2 hours. ठीक आहे, विल बी आहे, विल बी कुठल्या टेन्स मध्ये असतं रे. बरोबर, सिम्पल फ्युचर. आता एक लक्षात ठेवा, सिम्पल फ्युचर मध्ये तुम्ही म्हणताय पण विल बी आहे ना, विल बी आहे. सो विल बी म्हणल्यानंतर काय येतं रे ते, लक्षामध्ये ठेवा, विल बी आहे ना. विल बी कुठल्या टेन्स मध्ये असतं. नुसतं विल असेल, राम विल वर्क टुडे, विल बी, विल बी, विल बी म्हणल्यानंतर त्याला आयएनजी असतं. ठीक आहे, आता त्याला आपण लेटिंग थोडं म्हणणार, लेटच म्हणणार, बरोबर. विल बी असतं, मग विल बी म्हणजे म्हणल्यानंतर ते तुमचं फ्युचर कंटिन्युअसच येतं, फ्युचर कंटिन्युअस येतं तुमचं ते, सिम्पल फ्युचरच येत नाही. सिम्पल फ्युचरमध्ये फक्त विल असतं, विल, विल बी. ठीक आहे, चला. त्यानंतर दे आर कम्प्लिटिंग देअर वर्क इन द स्टडी रूम. बघा कुठल्या टेन्स मधले इतर इथे, ओके. दे आर, आर आहे, आय एन जी आहे, म्हणजे काय येतं, सिम्पल फ्युचर कसं येईल रे, हा आर आहे ना. आर म्हणल्यानंतर येतं तुमचं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ऑप्शन नंबर काय तर तुमचं 4 करेक्ट येतं, लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, मिस्टेक तिथे करू नका. चला समोरच्या टेन्सकडे जातोय आपण. बघा सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये बघा तिथे विल बी नसतं. विल बी, शाल बी कधी असतं, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये असतं, राईट. सेकंडचं बघा, सेकंड मध्ये फ्युचर कंटिन्युअस बरोबर येतं ते. चला 4th नंबरचं घ्या. द बेबी वॉज क्राईंग द होल नाईट.
काय बेटा? ओके 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 ओके. बघा सिम्पल पास्ट, बघा काय याच्यामध्ये बेबी वॉज आहे. अरे सिम्पल पास्ट कसं येईल रे? सिम्पल पास्ट मध्ये वर्बचं सेकंड फॉर्म येतं आणि तिथं वॉज वेअर येतं का? नाही. वॉज वेअर कशामध्ये येतं तर पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये येतं किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं, म्हणजे पास्ट कंटिन्युअस होतं. ओके, वॉज आलं म्हणजे वॉज वेअर जर आलं तर पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. चला, हनी टेस्टेड स्वीट्स. हनी टेस्ट स्वीट्स. हनी टेस्ट स्वीट्स कुठला आहे आता सांगा? ओके, आता इथे बघा हनी टेस्ट स्वीट्स. आता बघा इथे जर बघितलं तर ईएस लागलेला आहे, ठीक आहे, किंवा ईएस लागलेला आहे, यस टेस्टला. ओके, ईएस लागलेला आहे. तर वर्बला यस कधी लागतो? सिंपल प्रेझेंटमध्ये ईएस किंवा यस लागतो. ईएस किंवा यस लागतो. ऑलरेडी ई असेल तर यस लागतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन सिंपल प्रेझेंट तुमचं करेक्ट आहे इथे. आणि इथे बघा, इथे तुम्ही बऱ्याच हे सांगताय, अरे इथं फ्युचर कंटिन्युअस येतं, विल बी फ्युचर कंटिन्युअसमध्ये असतं. ठीक आहे, सिंपल फ्युचर नाही, सिंपल फ्युचरमध्ये फक्त विल येतं, फक्त विल किंवा शाल, बी येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला, आता उद्याचा आहे आपला टॉपिक बघा, मीनिंगफुल सेंटेन्सेस. राईट, मीनिंगफुल सेंटेन्सेस हे आपण उद्या बघू. बघा याला एक डेज गेला आपलं, थोडंसं जास्त होतं याचं. तर उद्याचा मीनिंगफुल सेंटेन्सेस मला वाटत नाही जास्त डेज घेईल म्हणून. चला 1 2 3 4 5 हो चालेल, होतं आपल्या एक्झामपर्यंत तुमचं सिलेबस होतं, डोंट वरी. चला, तर हे लक्षामध्ये मला ठेवायचं होतं. आता तुमची टेस्ट तुम्ही सोडवली नसेल तर सोडवा. ठीक आहे, आणि बऱ्याच जणांना आता बघा जे अवघड गेले, तुम्ही नोट डाऊन केलं ना की हा टॉपिक मला अवघड गेला आहे, तो टॉपिक अवघड गेला आहे, तर त्या टॉपिकचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. त्या टॉपिकवरचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघून. कशाचे बेटा? बघा, इंटेलिजंट टेस्ट हे मॅथमॅटिक हे आपण खूप अगोदर बघितलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही आता विसरत आहे. त्याच्यामुळे आता काय करायचं आहे तुम्हाला, 6 ते 7 दिवसामध्ये इंटेलिजंट टेस्ट कंप्लीट करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, इतक्या दिवस जे आपण केलं ते रिवाईज करा, त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ बघा, कारण इतका मोठा सिलेबस आहे जो आपण 6 महिन्यापासून घेत आलो, अजून पण आपला झाला नाही, बरोबर. त्याच्यामुळे खूप मोठा सिलेबस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. जे टॉपिक तुम्हाला समजले नाहीत किंवा अवघड जातात त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ बघा फटाफट, काही नाही आहेत. आता टॉपिक पण एवढे आहेत, मला वाटतं 39 काहीतरी टॉपिक आहेत तुमचे. एवढे टॉपिकचे रेकॉर्डेड व्हिडिओ बघणं शक्य नाही आहे, बरोबर. तर फास्टमध्ये रिवाईज करायला शिका. ठीक आहे, थोडंसं फास्टमध्ये रिवाईज करायचं. कसं करायचं, त्या टॉपिकचे सगळेच क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचे, रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचं. काय बघायचं त्याच्यामधलं, मी कसं एक्सप्लेन करून सांगितलं स्टार्टिंगला, तेवढाच व्हिडिओ बघायचा, 1-2 क्वेश्चन बघायचे, बस टॉपिक एंड करायचा, नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा. असं करा, त्यावेळेस एक्झामपर्यंत तुमचं रिवाईज होईल. ठीक आहे, तर रिवाईज होईल. समजलंय का बेटा? एक थांबा सगळे थांबा. हरणी बोलते, त्याला बोलते एकदा त्या बेटीला. बोल बेटा. ठीक आहे मी करतो शेअर. ठीक आहे, चला कर. काय बेटा? ओके, बघा सिंपल इंटरेस्टचा सगळ्यात सोपं एकच काय, बघा सिंपल इंटरेस्टचं काहीच नाही, त्याचा रेकॉर्ड एकदा बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये काही नाही, सिंपल इंटरेस्टचा एकच फॉर्म्युला आहे, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम पिरियड अपॉन 100 प्लस. एवढ्याच फॉर्म्युल्यावर तुम्हाला क्वेश्चन येतात.
सर इन्सर्ट काढायला येत नाही. ठीक आहे एक्सक्यूज मी सर. का बेटा? सर मला इंटेलिजन्स टेस्ट हार्ड जाते. हां इंटेलिजंट बघा आता कसं आहे माहिती आहे का, एक मिनिट यात मी काय ते सांगतो ना, सिलेबस खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी जे अगोदर जे काही शिकवलं ते तुम्ही कदाचित विसरले असाल, तर म्हणून म्हणतोय रेकॉर्डेड एकदा बघा फास्टमध्ये. ठीक आहे, इंटेलिजंट जाते ना हार्ड, तर इंटेलिजंटचे तुम्ही बघा ना कुठला टॉपिक हार्ड जातो ते बघा एकदा, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करा. हार्ड जाते म्हणून त्याला सोडू नका. ठीक आहे, आणि एक टॉपिक जर आपण समजून सांगतो म्हणलं तर 4 ते 5 दिवस जातात, कारण तुम्ही मॅथमॅटिकमध्ये आणि इंटेलिजंट टेस्टमध्ये बघितलेलं आहे, एका एका टॉपिकला 4 ते 5 दिवस आपले गेलेले आहेत. बरोबर, तुम्हालाच माहीत आहे, तुम्हीच होता, 4 ते 5 दिवस आपला एका टॉपिक गेला. त्याच्यामुळे एक्झामपर्यंत आपलं हे आपण ओढून ताणून आपला अभ्यासक्रम आला आहे. तर इंटेलिजंट टेस्टमध्ये एक टॉपिक नाही आहे. बरोबर, सो इंटेलिजंट टेस्टमध्ये कुठला टॉपिक हार्ड जातोय, काय जातोय. ठीक आहे, तर इंटेलिजंट टेस्टमध्ये एक काम करूया, आज नाही आहे बट उद्या मला सांगा, उद्या तुम्हाला 5:30 to 6:30 क्लास जॉईन करता येईल का? म्हणजे ॲट 5 o'clock. ओके 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 ठीक आहे. मग एक काम, आता लेट नाईटला पण जॉईन करता येणार आहे तुम्हाला, बरोबर ना, असं प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, 1-2 दिवस थांबा. मला वाटतं आपला हा जो सिलेबस आहे तो नाही म्हटलं तरी 4-5 तारखेपर्यंत नक्कीच जातो आपला. ठीक आहे, 5 तारखेपर्यंत बघू आपण. 5 तारखेमध्ये तर हा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आपण इंग्लिशचा. त्यानंतर मग बघू आपण, मग समजा रिवाईज करायचं असेल तर इंटेलिजंट टेस्ट एक टॉपिक नाही रिवाईज करायला त्याच्यामध्ये आपल्याला, त्याच्यामध्ये पण खूपच वेळ लागतो. एका टॉपिकलाच आपल्याला 1-2 दिवस जाऊ शकतो एक्सप्लेन करायला त्याच्यामध्ये. तर रेकॉर्ड आमच्या स्कूलमध्ये एक्सक्यूज मी सर. एक एक मिनिट थांबा. तुम्ही एक मिनिट, तुम्ही तुमच्या हॉल तिकीट स्कूलमधनं कलेक्ट केलेत की नाही केलेत मला सांगा बरं, फर्स्ट थिंग. ओके, प्लीज ज्यांनी कलेक्ट केलेले आहेत प्लीज त्यांनी मला फोटो पाठवा, इट इज इम्पॉर्टंट. चला, आदित्य काय बेटा? बरं एक काम करतो, एक नाही 9:30 नाही 10th. एक काम नाही, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. तुम्हाला मला सांगा, 1 मिनिट, सायलेंट 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 सायलेंट. मला सांगा, तुम्हाला 10 o'clock, तुम्हाला ॲट नाईट 10 o'clock to 11 o'clock जमणार का? तो खूप लेट नाईट होतो आहे ना. बरं एक काम करा, तो खूप लेट नाईट होतो बघा, तो खूप लेट नाईट क्लास होतो. आणि नाही आता कसं माहिती आहे का, असा माझा क्लास चालू आहे आता, 8:30 झालेत ऑलरेडी, तर 1 hour तर मला तिथं डिनरसाठी जाईल माझा. ठीक आहे, मिनिमम. आणि नंतर मग क्लास घ्यावा लागेल मला. तर ठीक आहे, असो, एक काम करा सगळ्यांनी मग आता, एक रेकॉर्डेड सगळ्यांनी एक काम करा, बघा रेकॉर्डेड तुम्ही बघा. आता एक काम करतो बघा, 1-2 दिवसामध्ये म्हणजे या 31 जानेवारीपर्यंत 6:30 जी बॅच आहे तिचा सिलेबस कंप्लीट होतोय. ठीक आहे, एक लक्षात ठेवा ते काय करू तुम्ही आता, 6:30 जी बॅच आहे आपली, ठीक आहे, ह्या बॅचचा सिलेबस या 4-5 दिवसामध्ये कंप्लीट होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मी काम करतोय 6:30 पासून, म्हणजे 1 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपासून 6:30 to 8:30पर्यंत तुमच्या राहिलेलं इंग्लिश प्लस मॅथचे तुम्ही जे टॉपिक म्हणताल ते टॉपिक,
आणि आय क्यूचे जे टॉपिक नसेल ते टॉपिक आपण त्याच्यामध्ये घेऊया. आता टॉपिक मीच सांगतो तुम्हाला, तुम्ही सोडवा. कोणकोणते टॉपिक आहेत ते मला सांगा, म्हणजे मला ते रिवाईज करता येईल. पण हे सगळं 6:30ची जी माझी बॅच आहे सेमी इंग्लिशची, तिचा अभ्यासक्रम झाल्यानंतरच होईल. तिचा जो इंग्लिशचा अभ्यासक्रम आहे, सिलेबस जो आहे, तो हार्डली मला वाटतं काही 5 डेजमध्ये कंप्लीट होईल. 5 डेजमध्ये कंप्लीट झाल्यानंतर त्या बॅचसाठी, म्हणजे ती पण, त्यांना पण इंग्लिश, मॅथमॅटिक्स इंग्लिशमधनंच आहे, आय क्यू पण इंग्लिशमधनं आहे, कारण तुमची कंबाईनच बॅच आपण घेतली ते मॅथमॅटिक्सची आणि मॅथमॅटिक्ससाठी आणि आय क्यूसाठी. तर तिथे मी तुमचं रिव्हिजन घेतो. ठीक आहे, तिथून ते म्हणजे 1 तारखेपासून आपण रिव्हिजन घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत तर पॉसिबल नाही होणार, पण 1 तारखेपासून घेऊया, कारण तसा त्या सिलेबस मी कंप्लीट करतो 4-5 दिवसामध्ये त्या बॅचचा, आणि नंतर आपण घेऊया. ठीक आहे, नंतर मग तुम्ही तोपर्यंत काय काय टॉपिक्स हार्ड गेले ते कलेक्ट करून ठेवा. ओके, ठीक आहे. ओके, चला बाय. ठीक आहे, 1 तारखेपासून तुमचं रिव्हिजन आपण घेऊया 1 घंटा. त्या बॅचमध्ये काय करतो मी, सिम्पली बेसिक एक्सप्लेन करतो आणि 1-2 क्वेश्चन बघूया. टॉपिक एंड, नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे, ते 1 फेब्रुवारीपासून स्टार्ट करू आपण. ठीक आहे, कारण 1-2 दिवस लागतील मला ती बॅच कंप्लीट करण्यासाठी, सिलेबस कंप्लीट करण्यासाठी.